नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज शेजारच्या शेतामध्ये आलेले आहोत मित्रांनो। तर इथे आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर आपण शेजारच्या शेतात आल्यानंतर आपण इथे थोडी माहिती घेतली तर मित्रांनो, आपण एकंदरीत विचार जर केला तर यांचा आपण अंदाजा 4 एकर यांचं शेत आहे मित्रांनो। तर या 4 एकरमध्ये यानं ऊस लागवड केली होती मित्रांनो। तर त्यांचं नियोजन चुकीच्या पद्धतीनं केले मित्रांनो। तर त्यांचं यंदा उत्पादन जर बघितलं तर मित्रांनो, त्यांना सहजासहज ऊस 50 टन झालेला आहे मित्रांनो। खूप कमी झालेला आहे मित्रांनो। त्यानं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेले नाही मित्रांनो। तर त्यानं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर त्यांचं नियोजन पण मित्रांनो आपण बघितलं तरी ते चुकलेलं होतं। गेल्या वर्षी त्यांना याच्यातच चांगलं उत्पन्न मिळालं होतं मित्रांनो। तर यावर्षी त्यांचं उत्पन्न इथं भरपूर मोठ्या प्रमाणात घटलं मित्रांनो। 8 दिवस झाले मित्रांनो ऊस काढणी होऊन डायरेक्ट मोठ्या मशीनं काढले मित्रांनो, हार्वेस्टरनं। आपण हार्वेस्टरचा विचार जर केला मित्रांनो, तर आपल्याला इथे बघितले तर आपल्याला बेनं जर बघितलं मित्रांनो, तर इथे भरपूर मोठ्या प्रमाणात कुठे मित्रांनो दिसते बेनं। कारण मशीनच्या सहाय्यानं जर मित्रांनो आपण कापणी केली तर मित्रांनो आपल्याला बघू शकता कुठे आपल्याला असे बेन आहे तर मित्रांनो तो दिसते। कारण मशीन जे आहे तर पूर्णपणे बुडातून घेते मित्रांनो। बारीक असो की मोठे असो, पूर्णपणे मशीनमध्ये जाऊन छोटे बेन होऊन मित्रांनो त्या ट्रॉलीमध्ये पडते मित्रांनो। आपण जर मजूरचा विचार जर केला मित्रांनो, तर मजूर काय मित्रांनो आपल्याला तिथे कापताना काही छोटे बेन असते तर मित्रांनो ते पूर्णपणे सोडून देतात मित्रांनो। तर तिथे आपली भरपूर बेन आहे ना मित्रांनो, तिथेच वाळून जातात आपण पेटवल्यानंतर रान। तर त्यामुळे आपल्याला मित्रांनो सहजासहज आपल्याला हार्वेस्टरनं ऊस काढणी केव्हाही परवडते मित्रांनो। पूर्णपणे चांगली पण निघते मित्रांनो। कुठेही आपल्याला जास्त दिसत नाही बेन मित्रांनो। तर अशा प्रकारे शेजारच्या शेतकऱ्यांनी मित्रांनो असं काढणी केलेली आहे मित्रांनो, बघू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।